तीन रंगी तिरंगा आकाशी आज फडकवला, तीन रंगी तिरंगा आकाशी आज फडकवला. प्रणाम माझा त्या वीरांना ज्यांनी हा भारत देश घडवला, ज्यांनी हा भारत देश घडवला. मित्रांनो, आपले संविधान केवळ एक विधिवत दस्तावेज नाही तर एक महत्त्वपूर्ण साधन आहे. मित्रांनो, जगामध्ये 68% देशामध्ये लोकशाही राज्यप्रणाली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या 72 वर्षात लोकशाहीची अवस्था काय आहे? लोकशाहीची मूल्य कोणती? लोकशाही हा संस्कार आहे का? भारतीय लोकशाही निकोप आहे का? अशा कितीतरी प्रश्नांवर आज चर्चा सुरू असतात. मित्रांनो, पलीकडे तर लोकशाही या विषयावर अनेक चर्चा व वादविवाद सुरू असतात. याचे कारण शोधता शोधता मी आजच्या निवडणुकीपर्यंत पोहोचतो. 7 दशकाच्या लोकशाही प्रवासाच्या दरम्यान देशामध्ये लोकसभेचे 17 आणि राज्यसभेच्या 300पेक्षा अधिक निवडणुका झालेल्या आहेत. त्यात मतदारांची वाढती भागीदारी ही आपल्या लोकशाहीचे यश दर्शवते. ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले. भारतीय शूरवीर लढले तर फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले. तर मित्रांनो, या विषयावर थोडक्यात माहिती देण्याकरता मी तुमच्यासमोर उपस्थित भाविक गजानन मुंगसे, कक्षा 7वीचा विद्यार्थी, आज तुमच्यासमोर विषय मांडत आहे भारतीय संविधान आणि लोकशाही. मित्रांनो, हा विषय आपल्यासाठी अतिशय गरजेचा आहे. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी इथे बोलू शकत आहे, तुम्ही बसून ऐकू शकत आहे, याचे कारण म्हणजे फक्त लोकशाही. बरं तर मित्रांनो, आता हे नेमकं संविधान. बरं तर मित्रांनो, आता हे नेमकं लोकशाही म्हणजे का? लोकशाही म्हणजे जनतेच्या सहभागावर, समानतेवर, स्वातंत्र्यावर आणि न्यायावर आधारित शासन प्रणाली म्हणजेच लोकशाही. मित्रांनो, लोकशाही म्हणजे केवळ एक शासन प्रणाली नाही, ती एक मूल व्यवस्था आणि एक विचारधारा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाही म्हणजे लोकांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न गळता क्रांतिकारी बदल घडवून आणणे म्हणजेच लोकशाही. संविधानाशिवाय लोकशाहीचे अस्तित्व येणे किंवा टिकून राहणे हे शक्य नाही. लोकशाही हा संविधानाचा पाया आहे आणि लोकशाही हे संविधानाचे उद्दिष्ट आहे. उद्देशिकेच्या प्रारंभीच म्हटलं आहे, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही घडविण्याचा निरपेक्ष करतो. यातल्या एक एक शब्द किती व्यापक आहे याचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्याचप्रमाणे आजचा समाज निर्माण झालेला आहे का, किंवा त्याचप्रमाणे आजची लोकशाही सर्व काही आहे का, असे प्रश्न आपण स्वतःलाच विचारले तर आजच्या लोकशाहीचे खरे चित्र आपल्या समोर उभे राहतील. मित्रांनो, संविधानाने बनवलेल्या न्यायावर हे संपूर्ण लोकशाही चालत आहे. म्हणजेच लोकशाही हे पूर्णपणे संविधानावरच निर्भर आहे. आपले संविधान 1949 मध्ये स्वीकारण्यात आले आणि 1950 मध्ये लागू झाले. एक शायर ने भी क्या कहा है, तुम्हारे हर तकलीफों का मैं एक मुक्तमल जवाब हूँ, तुम्हारे हर तकलीफों का मैं एक मुक्तमल जवाब हूँ. अगर कभी वक्त मिले तो मुझे भी पढ़ लेना, मैं भारत का संविधान हूँ. मित्रांनो, आपल्या मनात हा विचार करते की हे संविधान कोणी लिहिले, का बरे लिहिले, यामागचा उद्देश काय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छिते, हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे. त्यांना संपूर्ण संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. आणि हे संविधान आपल्याला न्याय आणि सर्वांना समान हक्क देण्यासाठी बनवलेले आहे. म्हणून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, लढने के लिए पढ़ना होगा, किताबें तो बहुत सी पढ़ी होगी तुमने, लेकिन हक और अधिकार जानने के लिए संविधान पढ़ना होगा.
मित्रांनो, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे संपूर्ण संविधान लिहिण्याचे कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आले. आता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान लिहिण्याला सुरुवात करत होते, तेव्हा त्यांच्या मनात एक विचार पडला की आपण हे संविधान पहिले कोणत्या अक्षरापासून चालू केलं पाहिजे, ह्या संविधानाची सुरुवात कुठून केली पाहिजे, असे अनेक विचार त्यांच्या मनात आले. तेव्हा त्यांच्यासमोर अनेक जातीचे लोक आले आणि ते म्हणाले, तुम्ही आमच्या जातीपासून ह्या संविधानाची सुरुवात करा. ते म्हणाले, तुम्ही आमच्या जातीच्या आवडीपासून संविधानाची सुरुवात करा. परंतु मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही भारताचे लोक या ओळीपासून संविधानाची सुरुवात केली, कारण हे संविधान संपूर्ण भारत देशाचे होते, म्हणून त्यांनी पहिली ओळ हे टाकली. तर मित्रांनो, आता जाता जाता एवढंच बोलू इच्छिते कि रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, कि रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, लेकिन मुझे मुकद्दर ही तेरे संविधान से मिला है, लेकिन मुझे मुकद्दर ही तेरे संविधान से मिला है.